from where I began. Miss the sound of the waves, the breeze on my skin. Wish that I could be back in my homeland, singing show me the road and I'll be right there. I'd do anything to feel the wind in my hair. I'd go far as it takes and I won't even care. I'll sing കുട്ടനാടൻ പുഞ്ചയിലെ കൊച്ചു പെണ്ണെ കുയിലാളി കൊട്ടു വേണം കുഴൽ വേണം കുരവ വേണം കൊട്ടു വേണം കുഴൽ വേണം കുരവ വേണം. बच्चों को थोड़ा यहाँ आते हैं तो फिर सीख जाते हैं। तो पूरा तैयारी डेकोरेशन पूरा हम प्रोफेशनल कोई भी आदमी इधर यूज़ नहीं किया या एजेंसी, ये पूरा हमारे लोगों ने किया, हमारा मतलब टीम ने किया। तो ये उनका बहुत अच्छा अनुभव है कि यहाँ हम कर सकते हैं, स्टेज हम कर सकते हैं, डेकोरेशन हम कर सकते हैं। तो यहाँ कोई भी प्रोफेशनल चीज़ नहीं है, वो है तो हमने बनाया, आपने बनाया। तो 300 लोग इधर अभी काम कर रहे हैं। और ये स्वयं सेवक बच्चे हैं, स्कूल में पढ़ते हैं, कॉलेज में पढ़ते हैं, मैनेजमेंट का कोर्स करते हैं। तो ये 5 दिन का ये मेला जो रहता है, तो ये इनके लिए एक ट्रेनिंग रहता है कैसे मैनेज करना है। इस संस्था का नाम मैंने लिया ना, एग्रीकल्चर डेवलपमेंट, इसलिए हम लाखों लोग फार्मर्स के साथ जुड़े हुए हैं। तो 7 तालुकाज में हम काम करते हैं, तो उनमें से चूज करके ले लाए। ये कंपनीज हैं, ये बहुत अच्छा काम कर रहे हैं फार्मर्स, तो उनको हमने लाया कि बिना वालों को भी समझ में आना चाहिए। महिलांसाठीच काम करते, त्यातली 20 वर्ष ही महिला बचत गटासाठी काम करते। त्यामुळे ग्रामीण भागातली महिला ही माझं कामाचं मुख्य हे आहे, अट्रॅक्शन आहे माझं, कारण माझा जन्म ग्रामीण भागातला शेतावरचा, त्यामुळे मी शहरातल्या महिलांसाठी काम नाही करत। मला जास्त आवडतं ग्रामीण भागातल्या महिलांसाठी काम करायला, कारण तिथे गरज आहे। एक तर अज्ञान खूप आहे, आरोग्याच्या समस्या खूप आहेत, लग्न खूप लवकर होतात, आर्थिक स्वातंत्र्य नाही आहे, आणि आजारपण पाठीवर खूप आहे, त्याची प्रॉब्लेम आहे।
म्हणून माझं सगळं लक्ष तिथं आहे. आता मी जवळपास 35,000 महिलांबरोबर काम करते. त्या महिला डायरेक्ट इनडायरेक्ट माझ्याशी कनेक्टेड आहे. 7 ते 8 कोटी रुपये आपण त्यांना फायनान्स केला आहे. चला पैसे घ्या, काहीतरी करा, उभ्या राहा, तर ते पण फायनान्स पण करतो, ट्रेनिंग पण देतो, आरोग्याची शिबिरं पण घेतो. पण कॅन्सरवर मी जास्त काम करतो. माझी आई, माझी छोटी बहीण कॅन्सरने गेलेलं आहे. तर आम्हाला एक खूप सेन्सिटिव्ह विषय झाला आहे. आता 100 घरांच्या 10 घरामध्ये कॅन्सर आहे आता. आणि त्याचं मूळ कारण मला तर माहिती पोल्युशन, पेस्टिसाईड हा सगळा विषय आहे. पण आम्ही हेल्थ चेकअपचे कॅम्प लावतो, विशेष करून कॅन्सरसाठी. बारामती, इंदापूर, कर्जत, जामखेड. तुम्हाला सगळे लोक येतात तिथे इंटरॅक्शन वगैरे घेतात, खूप लोक येतात. मला लोक येतात त्याचा आम्ही यासाठी होतं की माझ्या महिलांना मदत होती. आणि सगळ्या 18 जिल्ह्यातल्या महिला आल्या. तुम्ही कर्ज काढले, तुम्ही उसनवारी केली आणि काहीतरी बनवून आणले की मला यातनं काहीतरी मिळेल, पैसे मिळेल. त्यामुळे लोक येतात, लोक खरेदी करतात. तर आमच्या महिलांचा उत्साह वाटतो. येस, मी जे बनवलंय ते आवडते आणि माझं फक्त म्हणजे मी हे करू शकते, हा एक आत्मविश्वास आहे. आणि तिचं विकलं जात नाही की मग सुधारून येते. मला बदलायला पाहिजे, माझा प्रॉडक्ट कुठे चुकला आहे, माझं पॅकेज चुकलं आहे, किंवा माझी चव नाही बरोबर झाली, मग ती वर्षभर त्याच्यावर काम करते. वर्षाशी करते. 2 वर्षानंतर मग परत घेत नाही आपण. मेट्रो सिटीमध्ये नाही, फक्त पुण्यामध्ये. फक्त पुण्यामध्ये बाकीच्या लोकांनी याची कॉपी केलेली आहे. पुन्हा थोडी अपने बिजनेस के बारे में थोड़ा बेसिक आइडिया दे सकते हैं? हमारा बिजनेस तो हम बंगाल से आए हैं. बंगाल से हमारा जो मेन है बैम्बू जामदानी, लिलेन, ऑर्गेनिक लिलेन, मेटेलिक लिलेन, अमर चंद्र जामदानी, सब साड़ी में हम बना रहे हैं, सूट में है, रनिंग फैब्रिक में है, टॉप, दुपट्टा, सब हमारा पूरा हैंडलूम का काम है. और हमारा सब हैंडलूम ऑथराइज या गवर्नमेंट विघर्स हैंडलूम ऑथराइज प्रोडक्ट, हैंडलूम सर्टिफाइड प्रोडक्ट ये हम बना रहे हैं हमारे वर्कशॉप से लास्ट 25 ईयर्स. तो इधर हम आते हैं हर साल पार्टिसिपेट करने के लिए. हमारा प्रोडक्ट बंगाल से आते हैं। बंगाल से. तो इधर रहना खाना आप कैसे करते हैं फिर इधर होटल में अच्छा, सब मतलब ऑर्गेनाइज होता है, आपको कुछ तकलीफ नहीं, कुछ नहीं, सिर्फ आके स्टॉल अपने बहुत सुंदर है आपके. और आप मुझे कुछ तो मतलब जो फैब्रिक्स है आप वो कहाँ से लाते हो, क्या वो हमारा समुद्र ही मिल जाता है. जो बैम्बू का ये सब बैम्बू, ये जो बैम्बू यान है, दिस इज बैम्बू यान. ये नेचुरल यान है, ये आफ्टर डाई है. तो अच्छा मतलब इसी- डाई करते हैं. हाँ, ये डाई के बाद नया वो है 8,500. वो है 4,500. 4,00,000. ठीक है, मैं कस्टमर को देखूँगा. 9,500. थैंक यू.
वर्षात महाराष्ट्राला भीषण दुष्काळाला सामोरे जावं लागलं. आज जी काही बागायत वाचली ती केवळ आणि केवळ कदाचित 35 वर्षापूर्वी आप्पासाहेबांनी सांगितलेल्या ढीप इरिगेशनचा काही परिणाम असेल. माती परीक्षणाशिवाय शेताला प्रगती नाही, म्हणूनच त्यांनी माती परीक्षण प्रयोगशाळेची उभारणी केली. आम्हाला खूपच अनुभव आहे आणि आम्हाला पायात मदत मोजता येते शेतकऱ्यांसाठी आम्हाला ती आम्हाला खूप मदत करते ते आणि स्टॉलसाठी सुद्धा त्यांनी आम्हाला स्टॉल दिले संचय का काम ये सुधी धरती जहाँ जहाँ पुरानी विरासत में बचाने के संस्कार है और यहाँ के समाज जीवन में आदत करती है लेकिन हम पानी रोकेंगे और उसी पानी के भरोसे जिंदगी जीने की ताकत पैदा करेंगे. और बारामती के किसानों ने की है. बारामती भागात MIDC येऊन घातली होती. ये पूरा आप अकेले करते हो? ये पूरा आप अकेले करते हो? हमारी आजी आजोबा है ना घर में अच्छा आपकी आजी त्यांची बहीण प्रतापरावांनी डॉक्टर यांना आम्ही इथे ना जवळजवळ 10 वर्ष झाले पण आम्ही इथे इंद्रायणी गायसाठी 74 साली शरदरावांनी बारामती रोडची सुरुवात आम्ही केली. हे त्यानंतर अतिशय कठीण काळात आप्पासाहेबांनी ग्रेडचं काम पाहिलं. बँकेने गरीब इंडस्ट्रीला कर्ज देण्याचं नाकारल्यावर या सामाजिक संस्थेसाठी ते स्वतःची प्रॉपर्टी घरी ठेवण्याची असं झालं. पुढे प्रतापरावांच्या मार्केटिंगच्या निर्णयामुळे संस्था सुस्थिर करण्यात सहकार्य झाले. MIDCमध्ये कुशल कामगारांची गरज असते. उद्योजक स्थानिक गुणवत्तेत नोकऱ्याबाबत संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून आप्पासाहेबांनी तत्पूर्वीच ITIची स्थापना करून कुशल कामगार तयार केले आणि पुढील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला. आप्पासाहेबांना असंही वाटलं की केवळ बाहेरच्या कंपन्या येऊनच राहणार नाही, शेतकऱ्यांचा मुलगा देखील मारक झाला पाहिजे. म्हणून त्यांनी या परिसरात छोटे मोठे उद्योजक निर्माण करण्याचे कार्य केले. आणि आमची बँक आहे पुणे, कोल्हापूर, सांगली, सेलम यासारख्या MIDCतून उद्योग बारामतीतील मौलिक उद्योजकांना नेऊन दाखवले आणि त्यांना प्रेरित केलं. आजच्या आर्थिक दृष्टीने सक्षम दिसणाऱ्या बारामतीमध्ये आप्पासाहेबांनी शेती आणि विविध उद्योगाविषयी केलेल्या पण न दिसणाऱ्या कामाचा सहभाग आहे हे जाणकार निश्चितच आहे. आप्पासाहेबांनी सहकारामध्ये उत्पादन संघ, गृहकार्य संस्था, कृषी संघ यांच्या उभारणी आणि शिक्षण खात्याने शारदानगरची निर्मिती शरदरावांनी आप्पासाहेबांसोबत केली. हा विषय कुटुंबाच्या जवळचा असतो. राहण्याची इथे सोय पण आहे आडवडण्याच्या गावाची मुली शिकायची आणि शिकल्या तर चांगल्या घरात जातील कशी यासाठी बाग करणं असतं. आणि शारदानगरची निर्मिती होताना आप्पासाहेबांनी रात्रीचा दिवस केला. हॉस्टेलातील मुलींच्या संरक्षणासाठी व शिक्षणासाठी जीवाचे रान केले. नियमबाह्य वागणाऱ्यास आप्पासाहेबांनी कधीच क्षमा केली. अहो आजच्या वाडी वस्तीवरील मुलांच्या संरक्षणाचा प्रश्न जेव्हा पेपरला वाचण्यात येतो तेव्हा जीवाचा फाटका होतो. 25 वर्षापूर्वीच्या शारदानगरच्या निर्मितीचा निर्णय महाराष्ट्रभर आमचे बियाणे जातात कुरिअर वरूनही जातात आमचा एक ट्रॅक राईस म्हणून येतो किंवा धर्माचे अवलंबन आप्पासाहेबांना पसंत आणि करणे. ते तांदूळ आहे आमच्याकडे त्याऐवजी त्यांनी समाजाला मदत करणे आणि वृक्ष लावून निसर्गाची सेवा करणे हाच करून माझ्या बाबांसाठी केलं माझ्या बाबाला आणि पिढ्यावरती निवडताना उभं राहून झाडू लागले. यातच खरे अध्यात्म असं केलं. आई वडिलांच्या